नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहोत। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे तर आत्ताच्या घडीची मोठी बातमी, शासन परिपत्रक निर्गमित। बातमीच्या संदर्भात कर्मचाऱ्यांना मिळणार हा मोठा आर्थिक लाभ, प्रस्ताव सादर करा। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, मी आपले सर्वांचे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत व शुभेच्छा देतो। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, शासन परिपत्रक निर्गमित झाले आहे। कर्मचाऱ्यांना मिळणार आहे हा आर्थिक लाभ। कार्यरत आणि सेवानिवृत्त प्राथमिक माध्यमिक शिक्षकांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके आता ऑनलाईन सादर करण्यास मिळणार आहे किंवा ऑनलाईन मिळणार आहेत। संबंधित विभागांना सूचना अग्रेषित केल्या आहेत आणि त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत। लाभ कोणाला मिळणार, परिपत्रक केव्हा आले, या संदर्भामध्ये प्रस्ताव तयार करायचा आहे। याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता नक्की पहा। कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचे परिपत्रक, आता वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके ऑनलाईन मिळणार आहेत आणि हा मोठा आर्थिक लाभ कोणाला मिळणार आहे। चला तर पाहूया सविस्तर माहिती, परिपत्रकाची सविस्तर माहिती। शासन स्तरावरून एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित केले आहे। दिनांक 21/8/2026 रोजी शिक्षण विभागाने प्राथमिक, जिल्हा परिषद आणि मार्फत हे परिपत्रक सादर करण्यात आले आहे। विषय आहे कार्यरत सेवानिवृत्त प्राथमिक माध्यमिक शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके शालार्थ प्रणाली 0.2 मधून ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबत कोणाला लाभ आणि काय मिळणार याचे निर्देश देण्यात आले आहेत। कोणाला लाभ आणि काय निर्देश, या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले की जिल्हा परिषद शाळेतील कार्यरत शिक्षक, सेवानिवृत्त प्राथमिक माध्यमिक शिक्षकांचे जे वैद्यकीय परिपूर्ती देयके प्रलंबित असतील त्यांना आता शालार्थ प्रणाली 2.0 मधून ऑनलाईन पद्धतीने अदा करले जाणार आहे आणि म्हणूनच त्या अनुषंगाने पंचायत समिती, जिल्हा परिषद अंतर्गत ज्या शिक्षकांचे मेडिकल बिल प्रलंबित आहे अशा शिक्षकांनी मेडिकल केस आयडी तयार करून प्रणाली 2.0 टॅब मार्फत संबंधित कार्यालयास दिनांक 20/8/2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने फॉरवर्ड करून त्याची ऑफलाईन प्रत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। महत्त्वाची बाब आणि खेदाची गोष्ट, या परिपत्रकात एक महत्त्वाची आणि खेदाची बाब नमूद करण्यात आली आहे की ती म्हणजे अद्यापपर्यंत एकाही तालुक्यातील वैद्यकीय परिपूर्तीचे ऑफलाईन प्रत सादर करण्यात प्राप्त झाली नाहीत। ही अतिशय खेदाची बाब आहे असे परिपत्रकात म्हटले आहेत आणि म्हणूनच प्रशासनाने दिरंगाईमुळे शिक्षकांचे पैसे अडकले आहेत। म्हणून आता त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहे। काय करावे, ऍक्शन पॉइंट। मित्रांनो, तुम्ही आपले वैद्यकीय बिल प्रलंबित असेल तर आपल्या शाळा पंचायत समिती मार्फत संपर्क साधा। 2, आता मेडिकल केस आयडी शालार्थ 2.2 मध्ये तयार करून घ्या व 20 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाईन व ऑनलाईन फॉरवर्ड करा। त्याची हार्ड कॉपी, ऑफिस कॉपी, ऑनलाईन प्रत कार्यालयात जमा करा। हा मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे, त्यामुळे त्वरित कारवाई करा, उशीर करू नका। तर मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या नांदेडचे हे परिपत्रक सर्वच जिल्ह्यासाठी आदर्श पत्र आहे आणि सर्वच जिल्ह्यांना हे पत्र प्राप्त झाले आहे आणि म्हणून कार्यरत आणि निवृत्त दोन्ही शिक्षकांना याचा फायदा होणार आहे। आणि आपले मेडिकल बिल प्रलंबित असेल तर हा व्हिडिओ आपल्या मुख्याध्यापकांना किंवा तालुक्यांच्या
ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. संबंधित शासन निर्णयाची आणि परिपत्रकाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. शासन निर्णयाची लिंक येथे निळ्या पट्ट्यामध्ये काळ्या अक्षराने लिंक दिली आहे, ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा आणि वाचा. अशाच प्रकारचे अद्ययावत अपडेट प्राप्त करण्यासाठी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निवांत राहा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.